हाय हॅलो नमस्कार माय डिअर प्रॅक्टिशनर्स. मी डॉक्टर अर्चना, स्माईल अँड शाईन अकॅडमीमधून. द लॉंगर आय प्रॅक्टिस द लेसर आय बिलीव्ह दॅट मेडिसिन इज द ओनली ट्रीटमेंट. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपण दिलेलं प्रिस्क्रिप्शन एक वेळेस पेशंट विसरेल, आपण दिलेली प्रोसिजर काही काळानंतर ते विसरतील, पण वन थिंग दे विल नेवर फॉरगेट दॅट हाऊ दे फेल्ट इन आवर कन्सल्टेशन रूम. Along this beautiful journey of being a practitioner, I have realized one thing, that great practitioner just don't treat patients, just don't give treatment to the patient. They create an experience that patient never forget. They will always remember how they felt in your consultation room. So, याच विचाराला, याच थॉटला मी या प्रिन्सिपल म्हणून बघते आणि या प्रिन्सिपलला मी नाव दिलं आहे CARE, care principle. The care principle is not a marketing strategy, or this is not a business concept. This is simple clinical philosophy that has guided me over the year. Here, C stands for connect. Connect with before connecting with the disease, you should connect with the human being. You should connect with the patient, because patient हा फक्त एक केस नसते, तर ते कुणाचे तरी बाबा असतात, कुणाची तरी आई, कुणाचं तरी भाऊ बहीण. म्हणजे ही or that patient, he or she is a human being, and one reassuring sentence, one smile, one eye contact can start healing before the medicine does. A stands for access. इन्फॉर्मेशन आज सगळ्यांकडेच आहे, गुगल आहे, सोशल मीडिया आहे, त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन ही पेशंटकडेही आहे, पण क्लिनिकल जजमेंट दॅट इज स्टील आवर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि म्हणूनच ॲसेस फर्स्ट अँड ॲडवाईस लेटर. आर स्टँड्स फॉर रिझन. बिफोर गिविंग एनी ट्रीटमेंट टू द पेशंट, ऑलवेज एक्सप्लेन वाय. त्याचा पेशंटना जेव्हा का समजतो ट्रीटमेंट मागचा, तेव्हा ट्रीटमेंट ॲक्सेप्टन्स वाढवण्यासाठी वेगळी तयारी करण्याची किंवा वेगळे प्रयत्न करण्याची अजिबात गरज पडत नाही, कारण पेशंट डोंट रेजिस्ट ट्रीटमेंट, दे रेजिस्ट अनसर्टन्टी. ई स्टँड्स फॉर एम्पॉवर. आफ्टर एव्हरी कन्सल्टेशन, पेशंट शुड लिव्ह विथ मोर कॉन्फिडन्स दॅन फिअर. म्हणजे काय की आफ्टर कन्सल्टेशन प्रिस्क्रिप्शन देणं हा आपल्या कन्सल्टेशनचा शेवट नसावा, तर एक वेल इन्फॉर्म पेशंट जो एक इन्फॉर्म डिसिजन घेण्यासाठी योग्य आहे, ही आपल्या कन्सल्टेशनची कंप्लिशन असू शकते. माय रिफ्लेक्शन ऑन दिस इज, ॲट द एंड ऑफ द डे, पेशंट मे ॲडमायर युअर डिग्री, पेशंट मे रिस्पेक्ट युअर नॉलेज, दे मे ॲडमायर युअर स्किल्स, बट दे ट्रस्ट यू बिकॉज ऑफ युअर ह्युमॅनिटी. And maybe this is the best part of being a doctor. So let's reflect together now. I'm curious to know, if you had to add one more letter to CARE, care principle, what it would be? It would be L for listening, or E for empathy, or anything else. Please comment below. I would love to know your perspective on this. That's all for today from my side. I'm Dr. Archana from Smile and Shine Academy. Let's grow together.